महाभारत भाग क्रमांक 40. सुंद आणि उपसुंद यांची कथा. एकदा नारद मुनी पांडवांना भेटायला गेले. त्यांनी सुंद आणि उपसुंद या दोन असुरांची कथा त्यांना सांगितली, जेणेकरून पांडवांनी द्रौपदीसाठी एकमेकांशी भांडू नये आणि परस्परांचा आदर राखावा. सुंद आणि उपसुंद हे अत्यंत बलवान आणि दुष्ट असुर होते. अमर्याद शक्ती मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी विंध्य पर्वतावर कठोर तप केला. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मदेवांकडे सर्व प्रकारचे शस्त्रज्ञान, असामान्य बल, कोणत्याही रूपात परिवर्तित होण्याची आणि माया निर्माण करण्याची क्षमता, तसेच अमरत्व मागितले. मात्र ब्रह्मदेवांनी अमरत्व देण्यास नकार दिला आणि दुसरे वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुंद आणि उपसुंद म्हणाले की त्यांचा वध फक्त एकमेकांच्या हातूनच व्हावा. ब्रह्मदेवांनी त्यांना तो वर दिला. या वरामुळे सुंद आणि उपसुंद अजय बनले. त्यांनी देवतांना हरवले, अनेक लोकांना त्रास दिला आणि संपूर्ण सृष्टीत भय निर्माण केले. देवतांनी त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी उपाय शोधला. तेव्हा विश्वकर्म या देवशिल्पकाराने अत्यंत सुंदर आणि तेजस्वी रत्नांनी अलंकृत अशी एक अप्सरा निर्माण केली. तिचे नाव होते तिलोत्तमा. तिच्या सौंदर्याने मोहित होऊन सुंद आणि उपसुंद दोघेही तिच्यावर प्रेम करू लागले. तिलोत्तमेला पाहून त्यांच्यात तीव्र वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी एकमेकांवर आक्रमण केले आणि अखेरीस एकमेकांचा वध करून स्वतःचा अंत घडवून आणला. अशा प्रकारे त्यांच्या अहंकार आणि वासनेमुळे ते स्वतःच नाश पावले. ही कथा आपल्याला शिकवते की लोभ आणि मत्सर यामुळे अगदी मोठी शक्तीही नष्ट होते.